श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। नवरात्री चालू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ही भरपूर सेवा करायची असते आणि आपल्या कुलदेवीला आपल्यावर प्रसन्न करून घ्यायचं असतं। ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो त्यावेळेस आपली कुलदेवी ही आपल्यावर सदैव प्रसन्न राहत असते आणि त्यासाठीच आपल्याला या घटस्थापनेमध्ये काही आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या समोर अखंड ज्योत प्रज्वलित करायची आहे। आपल्या कुलदेवीच्या समोर ज्यावेळेस अखंड ज्योत प्रज्वलित असते त्यावेळेस त्याचं फळ तेवढ्याच जास्त पटीने मिळत असतं। कारण जी आपण एखादी आपल्या घरामध्ये देवी आहे त्यानंतर आपण तिचा अग्नीच्या साक्षीने आणि तसं जर विचार केला तर अग्नीच्या साक्षीनेच प्रत्येक सेवा ही करायची असते। त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये घटस्थापना होईल त्यावेळेस तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित ठेवायचा आहे। ही देखील खूप मोठी सेवाच आहे। ज्यावेळेस आपण आपल्या देवीला अखंड ज्योत ठेवत असतो त्यावेळेस देवी आपल्यावर प्रसन्न होत असते। तर आपण अखंड ज्योत ही कशी करायची आहे आणि त्यामध्ये अशी एक कोणती वस्तू टाकायची आहे की जेणेकरून ती अजिबात सुद्धा विसता कामा नये। म्हणजे अखंड 9 दिवस ही ज्योत तशीच चालू राहिली पाहिजे, तेवत राहिली पाहिजे। त्यासाठीच आज आपण याविषयीच बोलणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये घटस्थापना ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस घटस्थापनेच्या समोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला दिवा मोठा मोठा दिवा घ्यायचा आहे, म्हणजेच त्यामध्ये भरपूर तेल बसावं अशा पद्धतीने दिवा घ्यायचा आहे। मग तो दिवा कशाचाही तुम्ही घेऊ शकता। काहींच्या घरामध्ये दगडाचा दिवा असतो, काहींच्या घरामध्ये पितळेचा दिवा असतो। जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही दिवा घ्यायचा आहे किंवा काचेचा देखील दिवा असतो। त्यामुळे तुम्हाला जो योग्य दिवा वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। पण एवढाच महत्त्वाचा आहे की तुम्ही दिवा घेताना त्यामध्ये जास्त तेल बसेल अशा पद्धतीचा दिवा म्हणजे मोठा दिवा घ्यायचा आहे। त्याबरोबरच तुम्हाला आता 9 दिवस अखंड दीप ठेवायचा आहे। म्हणजेच त्यामध्ये तुम्ही कशाचा दिवा लावणार आहात? तेलाचा दिवा लावायचा की तुपाचा दिवा लावायचा की आणखी कशाचा दिवा लावायचा, म्हणजे कोणता दिवा योग्य असेल? तर त्याबद्दल जर म्हटलं तर आपण घरामध्ये जे तेल वापरतो ते तेलाचा दिवा आपण देवाच्या समोर लावू शकत नाही। तर आपल्याला देवाच्या समोर दिवा लावण्यासाठी अखंड ज्योत ठेवायची आहे। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर। आणि जर तुम्हाला शक्य नसेल, बघा आता तूप देखील खूप महाग आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला तुपाचा दिवा 9 दिवस अखंड ज्योतसाठी जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं अशक्य होत असेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल आणायचं आहे आणि मोहरीच्या तेलाचा किंवा आणि जास्त करून तिळाच्याच तेलाचा दिवा तुम्ही घरामध्ये अखंड ज्योतीसाठी वापरायचा आहे। मग ज्यावेळेस आता तुम्हाला तिळाच्या तेल, आता त्याचं सायंटिफिकली देखील कारण आहे। ज्यावेळेस आपण घरामध्ये तेलाचा दिवा लावत असतो आणि दीप प्रज्वलित करत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे सूक्ष्म स्वरूपामध्ये जीवजंतू असतात आणि या तेलाच्या वासाने किंवा त्या धुराने घरामधील जे सूक्ष्म जीवजंतू असतात त्याचा नायनाट होत असतो आणि आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती ही संपुष्टात येत असते, म्हणजे संपूर्ण संपून जात असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वास करत असते। हे त्या तेलाचं सायंटिफिकली कारण आहे। कारण घरात ज्यावेळेस तुम्ही तिळाच्या तेलाची ज्योत प्रज्वलित करता त्यावेळेस घरामध्ये सूक्ष्म जे विषाणू आहेत त्यांचा नायनाट हा नक्कीच होत असतो आणि त्यामुळे तुम्हाला घरामध्ये तिळाचं तेल वापरायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य नसेल, म्हणजे तुम्हाला जर तूप आणणं शक्य होत असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर खूपच उत्तमच आहे। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 दिवस अखंड ज्योतसाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे। कारण देवीला शुद्ध गाईचं तुपाचा दिवा ज्यावेळेस तुम्ही लावत असता त्याकडे देवी आकर्षित होत असते। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचाच दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यासाठी 2 वाती बनवायचे आहेत। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही
घरामध्ये देवघरामध्ये दिवा लावत असता त्यावेळेस तुम्हाला दोन छोट्या तुम्ही वाती बनवून एक वात बनवत असता. त्यानुसारच तुम्हाला आपल्याला 9 दिवस दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठी वात घ्यावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला सव्वा म्हणजे एवढी जरी वात घेतली तरी देखील चालेल आणि 2 वाती घ्यायच्या आहेत. तुम्ही खूप मोठी वात घ्यायची आहे कारण आपल्याला 9 दिवस ती दिवा हा तसाच तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्याला मोठीच वात घ्यायची आहे. आणि जर समजा मोठ्या वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा, तुम्ही कापसाच्या वाती लावल्या तरी देखील चालतात. जर तुम्हाला आता 9 दिवस दिवा लावायचा आहे त्यामुळे काजळी तर येणारच आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळेस काजळी येऊन दिवा विझतो त्यामुळे तुम्हाला काजळी अगोदरच काढून घ्यायची आहे. आता काजळी कशी काढून घ्यायची आहे, तर कारण काजळी काढून घ्यायची म्हटलं की दिवा हा विझत असतो आणि आपल्याला अखंड ज्योत प्रज्वलित ठेवायची आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या दिव्यावर काजळी साठेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट घेतल्यानंतर तुम्हाला दुसरी एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिवा ज्यावेळेस तुम्ही काजळी काढणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तो दुसरा दिवा पेटवायचा आहे आणि तिथे ठेवायचा आहे. घटीच्या समोर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्याची तुम्हाला काजळी काढून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला डिशमध्ये ती काजळी काढून घ्यायची आहे. आणि नंतर ज्यावेळेस काजळी काढून होईल ती वात तुम्हाला थोडीशी पुढं वळायची आहे आणि त्यानंतर जी तुम्ही अगोदर दिवा पेटवून ठेवला होता त्याच दिव्याने तुम्हाला ती ज्योत नंतर पेटवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे. आता हा अखंड दिव्याची तुम्हाला कसा ठेवायचा म्हणजे काय करायचं आहे हे झालं, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या दिव्यामध्ये एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो दिवा आता वस्तू कोणती टाकायची आहे, तर आपल्या घरामध्ये जे भीमसेनी कापूर असतो किंवा तुमच्या घरामध्ये जो कोणता कापूर असेल त्या कापराची एक एक कापूर तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचा आहे. कारण ज्या आता तसा सायंटिफिकली जरी विचार केला तरी दिवा ज्यावेळेस तेवत असतो, आपण पेटवत असतो त्यावेळेस दिव्याला देखील ऑक्सिजनची गरज असते. आणि त्यावेळेस काय करायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की त्या तेलामध्ये एक कापूर टाकायचा आहे जेणेकरून तो सतत चालू राहावा म्हणजे विझू नये यासाठी तुम्हाला त्यामध्ये एक कापूर टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 9 दिवस तुमचा दिवा विझता कामा नये तर तुम्हाला एक दिसाड एक कापूर दिव्यामध्ये टाकायचा आहे. आणि घेतानाच तुम्हाला दिवा मोठा घ्यायचा आहे जेणेकरून तेल भरपूर बसेल. आणि आपण कसं जास्त कामं असतात त्यामुळे सारखं सारखं आपण त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मोठा दिवा असला की एकदा तो तेवत ठेवला की अजिबात सुद्धा त्याचं टेन्शन नसतं. त्यानंतर तुम्हाला दिवा हा घटीच्या समोर कसा ठेवायचा आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जो पाट असतो, पाट असेल तर पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे. दिवा अजिबात सुद्धा तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नाही. पाट घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कापड असेल तर कापड किंवा पाटावर जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालतो. तर तुम्हाला अगोदर दिवा ठेवण्या अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला अष्टकमल काढायचं आहे. अष्टकमल तुम्हाला काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला अष्टपाकळ्या म्हणजे 8 पाकळ्यांचं एक अष्टकमल तुम्हाला काढायचं आहे. आणि जर तुम्हाला ते काढणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वास्तिक देखील काढलं तरी देखील चालतं. तर आता हे काढायचं कशानं, तर घरामध्ये जे आपण तांदूळ वापरतो भात बनवण्यासाठी, तांदूळ वापरतो ते तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि घेताना लक्षपूर्वक घ्यायचं आहे की अखंड तांदूळ असावेत. अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्या तांदूळ आपण कधी पण पांढऱ्या तांदळाचा कधीच डायरेक्ट वापर करत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या तांदळामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि तांदूळ हे लाल रंगाचे करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला अष्टकमल काढायचं आहे. पाटावरती काढायचं आहे किंवा पाटावरती जरी तुम्ही कपडा टाकला तरी त्यावरती जरी काढलं तरी देखील चालते. आणि अष्टकमल, आणि जर तुम्हाला अष्टकमल काढणं अवघड जात असेल तर तुम्ही साधं सोपं स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकावर तुम्हाला तो दीप ठेवायचा आहे. दीप ठेवताना तुम्हाला आता दिव्याची वात कोणत्या बाजूला असावी, तर दिव्याची वात ज्यावेळेस तुम्ही पेटवता त्यावेळेस ती वात कोणत्या दिशेला असावी. तसा जर विचार केला तर दिव्याची वात जर पूर्व दिशेला असेल तर सुख भेटतं असं म्हटलं जातं. आणि जर दिव्याची वात ही उत्तर दिशेला असेल तर धनसंपत्ती भेटली जाते. आणि जर दिव्याची वात ही पश्चिम दिशेला असेल
तर समाधान भेटतं. आणि दक्षिण दिशेला तर आपण दिवा हा लावतच नाही, कारण ती यमराजाची दिशा असते. त्यामुळे आपल्याला या तुम्हाला जिथे योग्य वाटेल त्या दिशेला तुम्ही दिवा लावायचा आहे. आणि दिशा ही आता तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या दिशेला तो दिवा लावायचा आहे. ज्या दिशेला तुम्हाला योग्य वाटेल त्या दिशेला तुम्ही दिवा लावायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आता तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वास्तिक काढून त्यावरती दिवा ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ देखील अखंड टाकायचे आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या अखंड तांदूळ, आणि तांदूळ हे मजबूत आणि अखंड असतात, त्यामुळे तुम्हाला अखंड ज्योत प्रज्वलित ठेवायची आहे. त्यामुळे थोडेसे त्यामध्ये तांदूळ देखील टाकायचे आहेत. तुम्हाला ज्यावेळेस दिवा तुम्ही पेटवता घटाच्या समोर किंवा आपण देवघराच्या समोर जरी दिवा पेटवतो, त्यावेळेस आपल्याला अग्नीची देखील म्हणजे दिव्याची देखील पूजा करायची असते. तर तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, त्याला थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत, फूल ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे. ज्यावेळेस तुमची संपूर्ण दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्ही त्याला नमस्कार करायचा आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि जर समजा तुमच्याकडून चुकून जर दिवा विझला म्हणजे संध्याकाळी कधी कधी काय होत असतं की आपण सकाळ उठेपर्यंत घटाच्या समोरील दिवा जर चुकून विझला आणि तुम्हाला नाही म्हणजे समजलं की दिव्यातील तेल संपलंय किंवा लक्षात नाही राहिलं, तर दिवा जर विझला तर घाबरून जायचं नाही. मनामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणतीही शंका येऊ द्यायची नाही. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही मनामध्ये कोणत्याही प्रकारे शंका येऊ द्यायची नाही. लगेचच तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही क्षमा याचना करायची आहे. तुम्ही क्षमा मागायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडून चुकून विझला गेला असेल तर तुम्हाला क्षमा मागायची आहे आणि नंतर दीप प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही प्रकारे मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आहे. दिव्याला देखील जसं तुम्ही दीप प्रज्वलित करता, आता तुम्ही म्हणसाल की घटाच्या समोर अखंड दीप प्रज्वलित आहे. मग जर तुमच्या घटाच्या समोर अखंड दिवा प्रज्वलित आहे आणि तुम्हाला आरती करायची आहे, तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला दुसरा दिवा घ्यायचा आहे आणि मग तुम्ही सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करा म्हणजे आरती करायची आहे. घटाची आरती करताना मात्र तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणसाल की आमचा घट आणि आमचं देवघर जवळ जवळ आहे, मग दोन्हीत एक दिवा लावला तरी चालेल का? तर तसं नाही. तुम्हाला घटाच्या समोर आपण कुलदेवीची सेवा करत आहोत, त्यामुळे तुम्हाला घटाच्या समोर हा वेगळाच दिवा अखंड दीप प्रज्वलित ठेवायचा आहे. त्याबरोबर देवघराच्या समोर देखील तुम्हाला दिवा हा चालूच ठेवायचा. 2 दिवे लावायचे आहेत आणि आरती करताना मात्र तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तर तुम्ही तेलाचा देखील आरती करताना वापर केला तरी देखील चालतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित ठेवायचा आहे. 9 दिवस तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित ठेवायचा आहे. तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.